श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7:30 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आता या ठिकाणी आपण आज श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणाचा पुढचा काही भाग पाहणार आहोत। तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आतापर्यंत देवधर्माबद्दल आपण खूप ऐकलं वाचलेलं आहे, परंतु कुठल्या ग्रंथात असं काही लिहिलेलं नाही देवाचं शरीर कसं आहे। कोणी म्हणतं देव विश्वाचे सूक्ष्म आहे, कोण म्हणतं सूर्य पावनापेक्षा महान आहे, सूर्यपेक्षा महान आहे। ते प्रत्यक्ष वस्तू ती काय आहे हा प्रश्न आहे। आता हा सूर्य आकाशात आहे म्हणून हे सगळे ग्रह तारे त्या भोवती फिरतात। तसा हा जो परमेश्वर आहे किंवा जे देवदेवता आहेत त्यांचं शरीर कसं आहे, त्याचे 3 प्रकारचे शरीर असतात। देव फिरायला निघाले जेव्हा ते स्वर्गात राहतात तेव्हा ते आपल्या दिव्य शरीरामध्ये असतात, वज्रकवच धारण करून। तिथून बाहेर पडताना ते शरीर घेऊन पृथ्वीवर इतर फिरत नाहीत, मग ते दिव्य शरीर धारण करतात, वायुरूपासारखं बाहेर पडतात आणि पुन्हा ते प्रकाशमय शरीर धारण करतात। म्हणजे अशा दृष्टीने आपल्याला जे देव भेटतात ते देव जे आपल्याला दिसतात किंवा समोर बोलून भेटतात ते आपल्याला वेगळ्या शरीरामध्ये वायुरूपात किंवा प्रकाशमय शरीरात दिसतात, त्यांनाच आपण देव मानून भक्ती करतो। परंतु हे जे देव आहेत असे दिसणारे हे आपल्याला पूर्ण ज्ञान देऊ शकत नाहीत, कारण यांचं जे मूळ शरीर आहे ब्रह्मवज्र कवच धारक त्या शरीरामार्फत जर भेटले आपल्याला तर आपला पूर्ण आशीर्वाद पूर्ण ज्ञान देतात। आता सूर्य चंद्र जरी म्हटलो आपण तर सूर्य हा ग्रह आहे, त्याच्यावर हा सूर्यनारायण देव राहतो। चंद्र आहे चंद्रग्रह ह्या चंद्रावर सूर्यनारायण देव राहतो। अशा दृष्टीने चंद्रनारायण राहतो। हे प्रश्न आहेत
या ठिकाणी काय सांगितलं आहे? ब्रह्मामार्फत शिवाच्या आदेशाचे ग्रह, नक्षत्र, जल इत्यादी अधिपतीचे रूपात सूर्य, चंद्र, मात्र वरुण आदीची प्रतिष्ठा सांगितली आहे. वरुण म्हणजे पाऊस पाडणारा देव. ऋषीगण म्हणाले, हे सुजी, सर्वात्मा प्रजापती ब्रह्माने सर्व प्रमुख देवता तथा दैत्यांचा अधिपतीचे रूपात कोणत्या प्रकारे अभिषेक केलेला आहे ते आम्हाला सांगा. सुजी म्हणाले, हे ऋषी हो, भगवान ब्रह्माने ग्रहांचे अधिपतीच्या रूपात सूर्याला आणि नक्षत्र तथा औषधांचे अधिपती रूपात चंद्रमाला अभिषेक केलेला आहे. म्हणजे प्रमुख मानलेला आहे. वनस्पतींचा अधिपती चंद्र आणि सूर्य, त्या पितामहाने वरुण देवाला जलांचा अधिपती, यक्षामध्ये श्रेष्ठ कुबेराला धनांचा अधिपती, विष्णूला आदित्यांचा अधिपती, अग्नीला असुरांचा अधिपती, दक्षाला प्रजापतीचा अधिपती, इंद्राला मरुतांचा अधिपती, दैत्यश्रेष्ठ प्रल्हादाला दैत्यां तथा दानवांचा अधिपती, धर्मा पितरांचा अधिपती, निवृत्तीला राक्षसांचा अधिपती, रुद्राला पशुवांचा अधिपती, गणांचे नायक, नंदीला भूतांचा अधिपती, भयंकर वीरभद्राला वीर पेशांचा अधिपती, सर्व देवतांद्वारा नमस्कृत चामुंडात मातृगणांचा अधिपती, देवदेवेश ईश्वर नीललोहितला रुद्रांचा अधिपती. नीललोहित म्हणजे भगवान शंकर, आपण जो विधी करतो तो. व्योमापासून उत्पन्न तथा हातीचे समान मुखवाले विनायकाला विघ्नांचा अधिपती, देवी उमाला स्त्रियांचा अधिपती, देवी सरस्वतीला वाणीचा अधिपती, विष्णूला माया योगांचा अधिपती, स्वतःला संपूर्ण जगाचा अधिपती, हिमालयाला पर्वतांचा अधिपती म्हणजे सगळ्यांना अधिपती नेमले. हिमालय म्हणजे हा पर्वत नाही, हिमालय हा देव आहे, त्याला त्याचा अधिपती नेमलाय. गंगाला हा नद्यांचा अधिपती, गंगा ही नदी असून देवी आहे. जलनिधी महासागराला सर्व समुद्रांचा अधिपती, अस्वस्थ तथा प्लक्षको वृक्षांचा अधिपती बनवले. अस्वस्थ म्हणजे पिंपळाला वृक्षांचा अधिपती म्हणजे प्रमुख मानला. त्याने चित्ररथाला गंधर्वांचा, विद्याधरांचा तथा किन्नरांचा अधिपती, उग्र तेजवाले वासुकीला नागांचा अधिपती, उग्र वीर्यवाले तक्षकाला सर्पांचा अधिपती बनवले. त्याने उग्र पराक्रमवाले राजेंद्र ऐरावताला
दिग्गजांचा अधिपती स्वामी, गरुडला पक्ष्यांचा स्वामी आणि उच्चैःश्रवाला घोड्यांचा स्वामी बनवले. उच्चैःश्रव हा घोडा आहे, पंखधारी, त्याला घोड्यांचा अधिपती बनवले. त्याने सिंहाला मृगांचा स्वामी, वृषभाला म्हणजे बैलांना गायीचा स्वामी, शरभाला सिंहाचा स्वामी, अतुल्य गुह कार्तिकला सेनापतीचा स्वामी आणि लकुलिसिकोला श्रुती तथा स्मृतींचा स्वामी बनवले. त्याने सुधर्मा, शंखपद, कीर्तिमाल तथा हेमरोमला क्रमशः सर्व दिशांचा अधिपती रूपात अभिषेक केले. त्याने पृथ्वीला पृथ्वीचा स्वामी, महेश्वराला सर्वांचा स्वामी, सब काही जाणणारे वृषभध्वज शंकराला चारी विश्व प्राज्ञ तेज आणि तुर्य मूर्त्यांचा स्वामी बनवले. याप्रमाणे भगवान ब्रह्माने शंभूला कृपापासून पूर्वकालात कर्मापासून अभिषेक केले. त्याने अभिषेक करून लोकांना स्वामी पुण्यात्मा ब्रह्मा बहुत प्रसन्न झाले. हे श्रेष्ठ मुनियो, मी आपल्याला हे विस्तारून सांगितले. विश्वाला उत्पन्न करणारे ब्रह्माने तर असे विशिष्ट गुणांशी युक्त इन्सफला अभिषेक केले म्हणजे अधिकारी पद दिलेले आहे. या दृष्टीने जगाचा कारभार चालवायला यांच्या नेमणुका केल्या, खाती वाटप झाली आणि त्याप्रमाणे हे सगळं सुरू झालं. पार्थिव, शुची तथा वैद्युत नामाने अग्नीचे 3 रूपांचे वर्णन, 12 महिन्याचे 12 सूर्यांचे नामनिर्देशा सूर्यरश्म्यांचे वर्णन. हे ऐकून मुनिलोक संयमात पडून गेले. म्हणून त्याने रोमहर्षण सुताला पुन्हा हे विचारले. ऋषिगण म्हणले, हे वक्तामे श्रेष्ठ शुद्धी, आपण हे जे सांगितले आम्हाला पुन्हा विस्ताराने सांगा. तेव्हा त्याचे वचन ऐकून उनके संदेशाला दूर करून शुद्धी एकाग्रचित्त होऊन उत्तम बोलू लागले. या विषयात शांती बुद्धीवाले महाप्राज्ञामुळे जो काही सांगितले मी आपा लोकांना सांगतो आणि चंद्रमा तथा सूर्याची गतीचे वर्णन करतो. मी हे सांगतो की सूर्य, चंद्र आदी ग्रह कोणत्या प्रकारे देवतांचे निवासस्थान आहे. याबद्दल अग्नी की 3 प्रकारची उत्पत्तीचे वर्णन करतो. दिव्य अग्नि, भौतिक अग्नि तथा पार्थिव अग्नीचे सांगू. आता दिव्य अग्नि, भौतिक अग्नि आणि पार्थिव अग्नि 3 अग्नी आहेत. तिन्ही अग्नीमध्ये महत्वाच्या मुद्दे इथं सांगितलेले आहेत. आपण जे अग्नी पाहतो तिथे प्रकार वेगळे आहेत. अव्यक्तापासून उत्पन्न झालेले ब्रह्माची रात्री गेली जाण्यावर दृश्य जगत अस्पष्ट होते आणि
अंधकारापासून आच्छादन होते. या लोकाचे विषय नष्ट होत गेल्यावर चौथाई भाग अवशिष्ट राहण्यापर संसाराचं कार्य सिद्ध करणारे हे भगवान ब्रह्मा सृष्टीची कामनापासून खद्दोत किंवा अंती वा विचार करायला लागेल. आता या ठिकाणी मागचा मुद्दा सांगितला की 3 भाग नष्ट झाला तर चौथा भाग शिल्लक राहतो. जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा 3 भाग नष्ट होतात आणि चौथा भाग शिल्लक राहतो. ज्याप्रमाणे काजवा चमकतो त्याप्रमाणे ब्रह्मदेव चमकतो. आणि पुन्हा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे देव आहे ब्रह्मा विष्णू महेश, याच्यामध्ये हे देव जे आहेत हे नष्ट होत नाहीत. आता कारण का, या देवांचं जे शरीर आहे ते शरीर ब्रह्मवज्र कवचमय आहे. हा जो प्रलय होतो हा म्हणजे पंचमहाभूतांचा प्रलय होतो. पृथ्वी तेज वायू आकाश, म्हणजे आकाशापर्यंत जाणे, शून्य वनेत. मग आकाश तत्वाच्या पुढं देव जे आहेत ते तसे राहतात, नष्ट होत नाहीत. पुन्हा सृष्टीला आरंभ करतात. म्हणजे आपण आतापर्यंत जो ऐकतो, कारण जर समजा उद्या ज्वारी आहे आणि तुम्ही सगळी ज्वारी जाळून टाकली, मग जाळलेली ज्वारी पेरली तर उगवून का ती नाही उगवणार. हा इथं महत्वाचा सिद्धांत आहे. कारण ज्वारी जाळल्यानंतर पेरली तर उगवत नाही. मग ती न जाळताना ज्वारी ठेवायची. 10 पोती ज्वारी असेल तर त्याचे 10-5 दाणे चांगले ठेवून पेरायचे. पुन्हा जसं तसं पिकायला सुरुवात होते. तशा प्रकारचे हे जी ब्रह्मसृष्टी आहे, हा ब्रह्मदेव चौथ्या भागामध्ये जशी तशी ठेवतो. आणि हे कशी ठेवतो त्याचे एक महत्वाचं उदाहरण सांगतो. कसं की बोरी झाडं गाळाय असते, ती आळ्या स्वतः होते कोस करते आणि त्यात पडून राहते आणि ठराविक काळाने पुन्हा फुलपाखरू होऊन बाहेर पडते. तशा प्रकारे 84 जे जीव आहेत, 84 लक्ष योनी, जार जो भेस अंडच, त्या 84 लक्ष योनी जे किडा मुंगी पशु पक्षी आहेत, हे सर्व स्वतः भोवती कोश करतात. म्हणजे अंडे करतात, अंड्याचा कोश करतात आणि त्याच्यात हे जीव झोपून राहतात. आता साधी गोष्ट आहे, कोंबडीचं अंड घेऊ आपण. कोंबडीचं अंड घेतलं आणि जर आपण फोडून पाहिलं तर त्याच्यात फक्त पाणी असतं, बाकीचं काही दिसत नाही. पण त्याला जेव्हा उष्णता लागन मशनीची म्हणा कोंबडीची, त्याच्यातून कोंबडीचं पिल्लू तयार होतं, जीव येतो, हात चमत्कारी घडतो. परंतु जर समजा कोंबडीचं अंड तळलं तर त्यातून काय जीव तयार होत नाही किंवा कुठलीही वस्तू ती आपल्याला दिसत नाही. हा जीव जातो कुठं, हे शरीर जातं कुठं, तळल्यानंतर हे का नष्ट होतं, त्याचं रूपांतर वेगळं होतं. म्हणजे या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट अशी आहे की सगळे जे ब्रह्मांड आहेत, जीव आहेत 84 लक्ष योनीचे, ते सगळे जीव किडा मुंगी पशु पक्षी आपले कोश करतात. म्हणजे छंद आणि स्वर, ही सृष्टी जी आहे ही छंद आणि स्वरामध्ये राहते. ब्रह्मदेवाने स्वरातील सृष्टी निर्माण जी केली, छंद म्हणजे सगळ्याचे छंद, षडजा स्वर, नंतर उष्णिक छंद ऋषभ स्वर, अनुष्टुप छंद गांधार स्वर,
नंतर ब्रती छंद मांदांचा स्वर, पंचम पंचम स्वर, त्रिष्टुपचा दैव स्वर, जगत निषाद स्वर, हे जे असे गट आहे, या गटामध्ये सृष्टी जी आहे ठेवली. हे स्वर त्यांनी निर्माण केले, छंद निर्माण केले. आणि शून्यापासून तर 72 अक्षरापर्यंत म्हणजे जगते छंदपणे स्वर निर्माण केले आणि त्याच्याची सृष्टी ब्रह्मदेवाने ठेवली. मग ते ठेवली कशी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता थोडक्यात सांगतो. म्हणजे गायत्री 24 अक्षर, नंतर उष्णिक चंद्रवृषभ 28 अक्षर, अनुष्टुप छंद गांधार स्वराची 32 अक्षर, ब्रती छंद मांधार स्वराची 36 अक्षर, पंक्ती छंद पंचम 40 अक्षर, त्रिष्टुप दैव स्वराची 48 अक्षर आणि जगनिषाद स्वर म्हणजे 72 अक्षर. हे जे आहे त्या छंदामध्ये त्यांनी तयार केलं. तर छंद स्वरामध्ये स्वर कसे तयार केले याचा का अभ्यास करू. 1 ते 16 पर्यंत जे छंद स्वर आहेत, 1 ते 16 पर्यंत ध्वनी अक्षर, म्हणजे 1 ते 16 पर्यंत जे अक्षर आहेत, 1 अक्षर 2 अक्षर किंवा हे जे याच्यामध्ये छंद तयार झाले, म्हणजे शास्त्रोक्त छंद इथं तयार झाले. नंतर पुढं 24, नंतर 28, नंतर 24, 32, 33, म्हणजे अशा दृष्टीने 36, 40 हे जे आहेत त्या समज प्रमाणामध्ये हे छंद त्याच्यामध्ये सृष्टी निर्माण केली. आता यातली सृष्टी कोणची जगते, कोणची नष्ट होते प्रलयामध्ये, हा महत्वाचा मुद्दा, हा आपल्या इथंचा मुद्दा आहे. म्हणजे कसं 24 अक्षराचे जे छंद आहे गायत्रीचा, याच्यातला एक प्रेजा भाग आहे तो जिवंत राहतो. आणि जर ही 24च्या 25 अक्षराचा छंद तयार झाला तर ही प्रेजा किंवा हा जीव, हा कोशातला जीव नष्ट होतो, जळून जातो, तो पण उगवत नाही. समजा अनुस्वार उष्णिक छंद वृषभ स्वराचा 28 अक्षर आहेत. हे जर 28 अक्षरातले जे जीव आहेत किंवा कोशातले जीव आहेत ते जसे तसे राहतात, ते मरत नाहीत, नष्ट होत नाहीत. पण 29, 30 अशी जर अक्षर या उष्णिक छंदात निर्माण झाली 29, तर हे जीव मारतात, हे जगत नाहीत. कारण यांना जगण्याचा अधिकार नाही आणि महापात बसत नाही. म्हणून या हवेमध्ये जे काही म्हणजे तारतम्य आहे लहरींचं, या लहरी ते नष्ट होत. मग आता अनुष्टुप छंद गांधार स्वराचे 32 अक्षर स्वर आहेत, याच्यातले जीव आहेत, देवदेवता किंवा जीव, ते जसे तसे राहतात. पण हे 35, 38, 49 असे जर स्वर याच्यात निर्माण झाले अक्षर, म्हणजे स्वर ध्वनी या अनुष्टुप गांधार स्वरामध्ये, तर हे नष्ट होतात, जगत नाहीत. त्याचप्रमाणे बळचंद मारणं स्वर 36 अक्षर, याच्यातले जीव आहेत ते जिवंत राहतात, मरत नाहीत. आणि जे 37, 38 असे अक्षर तयार होतात ते जगत नाही, नष्ट होतात. ती सृष्टी पूर्ण नसते, जीव पूर्ण नष्ट होतात, पुन्हा जन्माला येत नाहीत. त्याच्यानंतर पंक्ती छंद पंचम स्वरी 40 अक्षरात आहे. याच्यातली सृष्टी जे आहे, जीव जंतू कोशातले ते राहतात. पण 41, 42, 43, 45 असे अक्षर जर ध्वनी उमटले त्या कोशात, तर हे जीव आपोआप फुटून नष्ट होतात, त्यांना कोणी मारित नाही, ते त्यांच्या कर्म नष्ट होतात. नंतर त्रिष्टुप छंद दैव स्वर जो आहे हा 48 अक्षरांचा आहे. याच्यातले जे देवदेवता प्रेजा आहे ती जशी तशी राहते. पण 49, 50 किंवा 51 जरा ध्वनी निर्माण झाली या अंड्यामध्ये कोशात, तरी मारतात, जगत नाही. आता पुढचं जगते छंदिशा स्वराचा 72 अक्षराचा स्वर आहे. याचे हत्तीसारखे प्राणी किंवा अजून कसे काय प्राणी जे आहेत,
ह्या कोशात राहतात ते जसे जसे जागतात ते जीव जागतात. आणि याच्यापेक्षा जर छंद बदलला तर ते जीव मारतात. कसं मारतात? आता बघा, कोंबडीचा अंडा आहे. त्या कोंबडीचं जे अंड आहे याचा छंद जो आहे तो 28 अक्षरांचा आहे. आता या कोंबडीचा अंड्याचा छंद 28 अक्षरांचा आहे, तर याच्यात पिल्लू आहे. 28 अक्षराला उष्णता दिली की पिल्लू आजीवन तयार होणार. जसं मगच कोंबडीच्या अंड्यात ते असं सगळं द्रव पदार्थ सगळ्या अंड्यामध्ये भरून ठेवला जातो 84 लक्ष. आणि मग ठराविक टायमाला ब्रह्मदेवांना एक ठराविक उष्णता दिली हे सगळे गायत्री छंदाच्या मध्ये मंत्र म्हटल्याने व्याध त्यांनी 1 ते 16 अक्षर, नंतर 24, 28, 32, 36, 40, 48, 72. मग आता ही एवढ्या अक्षरामध्ये जेवढे प्रेजे आहे ती युगाना युगे जिवंत राहते, ती नष्ट होत नाही. उदाहरणार्थ अंडे आहे कोंबडीचं, तिचा 28 अक्षराचा छंद आहे ब्रह्मदेवाचा. मग ह्यालाच उष्णता लागली की ते पिल्लू तयार होत द्रव पदार्थाने, त्याप्रमाणे त्यात द्रव असतो. परंतु हे अंड फोडून तव्यावर टाकलं की ते जे 28 अक्षराचा ध्वनी आहे ते 29, 31 किंवा 35, 38 अशा ध्वनीमध्ये त्या अंड्याचा ब्लक पसरतो तव्यात. आणि त्यामुळं ते त्या ब्लकमधून ते पिल्लू तयार होत नाही किंवा तो जीव येऊ शकत नाही. हा अत्यंत सिद्धांत महत्वाचा वेदांना धरून याच्यामध्ये आहे. तसं आपलं जे शरीर आहे ते शरीर पंचछंदाचं आहे. तुमचा रक्तड ए बी आहे, मग तुमच्या शरीराचा छंद 24 अक्षराचा ध्वनी. आणि तो जर 25 अक्षराचा ध्वनी तुम्ही सर्व मांडला, तुम्हाला आजार होणार, दुखणं लागणार, रोगराई होणार, नखरूचं विघ्न येणार, गुरु आला, शनी आला, मंगळ आला, सगळं तुम्हाला छानणार. कारण तुमच्या तारतम्य बिघडे जन्माला आल्यानंतर त्या छंदामध्ये. तुमचा अक्षर वगट आहे, त्याच्या ध्वनी अक्षर आहे 32. मग आता हे 32 अक्षर ध्वनी जोपर्यंत तुमच्या शरीरात आहे तर तुम्हाला शरीर आरोग्य व्यवस्थित आहे का. पण तेच 35, 39 जर ध्वनी त्यातून म्हटला ब्रती छंदामध्ये, तर तुमचं शरीर शिवतत्वाचं शरीर शिल्लक राहू शकत नाही, ते नष्ट होत. विष्णू तत्व शरीर आणि गणेश तत्व शरीर राहण्याकरता 24 अक्षराचा ध्वनी. याच्या बाहेर गेल्यानंतर राक्षस तत्व तयार होऊन ते नसतो. ब्रह्मदेवाचं शरीर 28 ध्वनीचं, त्याच्या बाहेर जरी गेला तर तो ब्रह्मदेव नष्ट होतो, राक्षस नष्ट होतो. त्याच्यानंतर पुढचा जो ध्वनी आहे अनुष्टुप छंद विष्णूचा 32 अक्षरांचा, त्यात विष्णू तत्व सगळे प्रेजर आहेत. परंतु त्या आपलं जर शरीर जर समजा 32, 38, 39 झाला ध्वनी, तर आपल्या शरीरात आजार होणार, नको तेवढी विघ्न येणार आणि आपलं शरीर नष्ट होणार. अशा दृष्टीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे कॅप दिलेलं आहे मार्गदर्शन ते टिकलं पाहिजे. समजा आपलं रक्तगट बी आहे तर ते 40 अक्षर पंचम स्वर इंद्रदेवाचं, सूर्यनारायणचं, इंद्र अग्नी हे देवताचं शरीर आहे. या ठिकाणी ही प्रेजर आहे ते स्वर्गात. मग हा छंद जर समजा 41, 42, 43 झाला तर याच्यातली स्वर्गातली प्रजा नष्ट होती, म्हणजे स्वर्ग संपला. परंतु जर 40 अक्षरात जर स्वरात राहिले छंदामध्ये, पंक्ती छंदामध्ये जीव कोश करून, तर पुन्हा जसा तसा स्वर्ग तयार होतो. आता उदाहरणार्थ आपण ज्वारी घेऊ. ज्वारी पाण्यात टाकू, जे पाण्यात बुडते तिच्यात छंद आणि स्वर व्यवस्थित ती उगवते. पण जे पाण्यात बुडत नाही त्यात छंद आणि स्वर व्यवस्थित नाही, म्हणून त्याच्यामध्ये जीवात्मा नाही म्हणून ती उगवत नाही. अगदी डोळ्यासमोरचं उदाहरण. त्याप्रमाणे आपल्या शरीराची अवस्था आहे. आपल्या स्वर्गात जाण्याकरता
ये बी रक्तगटाच्या माणसाचं शरीर जे आहे ते गाय छंद षडजा स्वराप्रमाणे पाहिजे. वो रक्तगटा माणसाचा स्वर्गात जाण्याकरता अनुष्टुप छंद गांधार स्वराचं विश्वतत्व शरीर पाहिजे. नंतर ये रक्तगटाचं ब्रेछंद मानधनचं स्वराचं शिव तत्वाचं शरीर पाहिजे, तेव्हा तुम्ही स्वर्गात जाता. आणि बी रक्तगटाचं शरीर पंक्तिछंद पंचम स्वराचं इंद्र तत्वाचं बनन, तेव्हा तुम्ही स्वर्गात जाता. तसं जाऊ शकत नाही, कारण एक 25-30 मांजरं जमली आणि एक खिडकी होती, आणि त्या खिडकीमध्ये सगळी मांजरं त्या खिडकीजवळ गेली. या मांजराच्या दोन्ही विशा त्या दोन्ही बाजूंना परशतन आत गेल्या, ते मांजर त्या खिडकीतून आत गेले. बाकीच्या मांजरांना जाता आलं नाही, कारण त्यांचं शरीर त्या खिडकीतून जाण्याची योग्यताच नव्हतं. तशा प्रकारचं आपलं जर फाजील शरीर बनलं तर आपल्याला स्वर्गाच्या दारातून आत प्रवेश मिळत नाही, आपण जाऊ शकत नाही. म्हणून वेदांचे मंत्र म्हणणे आवश्यक आहे. गायत्री मंत्र जपणे आवश्यक आहे. ओम भुवं भुवं स्वः महागणपतयं सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. हा मंत्र जर आपण सतत जपलो तर ये बी रक्तगट, वो ये आणि बी हे रक्तगटाला धरून हे दोन्ही तयार होऊन आपलं शरीर तसं बनतं. म्हणून स्वर्गात जाण्याकरता आपलं शरीर धर्माच्या दृष्टीने असं बनलं पाहिजे. आता पोलीस भरती आहे किंवा मिलिटरी भरती आहे, तेव्हा तुमची 36 छाती पाहिजे, उंची 63 सेंटीमीटर पाहिजे, तरच तुम्हाला पोलीसमध्ये किंवा मिलिटरी भरती करून घेतले जातं. जर तुमची छाती 32 असेल आणि उंची जर समजा 60 सेंटीमीटर तर तुम्हाला भरती करून घेतल्या जात नाही. हे अगदी डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. तशा प्रकारचं स्वर्गात गेल्यानंतर तिथं भगवान शंकर गायत्री मंत्राचे ऋषी मुनी देवदेवता हे छंदाचे 7 भाग केलेले असतात. म्हणजे गायचे छंद पुरुष, गाय छंद षडजा स्वरा नंबर 1, पुष्णिक छंद वृषभ स्वर नंबर 2, अनुष्टुप छंद गांधार स्वर नंबर 3, ब्रती छंद मांधार स्वर नंबर 4, पंक्ती छंद पंचम स्वर नंबर 5, त्रिष्टुप छंद दैव स्वर नंबर 6, जगन्निशा स्वर नंबर 7, असे 7 दरवाजे तयार केलेले असतात. आणि ह्या 7 दरवाजापाशी आपण गेलो, मग कोणत्या दरवाजातून आपण जायचं हा परिणाम आहे. आता या 7 खिडक्या बसवल्या, 24 इंचाची, 28 इंचाची, 32 इंचाची, 36 इंचाची, नंतर 40 इंचाची, 8 इंच, 72 इंचाची खिडकी बसवली. आणि या खिडकीसमोर बरीच मांजरं आली. ज्या ज्या मांजरांना मिशा त्या खिडक्याला लागल्या ती सगळी मांजरं आत गेली. परंतु बोका जो होता मोठा, ते 72 इंचाची जी खिडकी होती त्याच्यापेक्षा त्याचं डोकं मोठं 80 इंचाचं, त्यामुळे त्याला जाता आलं नाही. म्हणजे अशा दृष्टीने भगवंतांनी जी सृष्टी रचना केलेली आहे त्याला नियंत्रण दिलेलं आहे. ज्वारी किती फूट वाढते इतके फूट वाढ घेतात, ताट गणेश येणार. आंबा किती उंच वाढ घेतात, कैरी येणार, आंबे येणार. हे सगळं नियंत्रणात करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं सृष्टी याला निसर्ग म्हणतात. परमेश्वराने छंद आणि स्वरात रचना केली आहे, म्हणून आपण वेदांचा अभ्यास केला पाहिजे. वेद मंत्र आणि ओम मात्र व्यक्त करता, त्यामुळं आपल्याला सुख शांती समाधान मिळणार. कारण आपलं शरीर जे आहे हे रक्तगटाचं, ते गायत्री छंदाचं, व विष्णू छंदाचं, ये शिव छंदाचं, बी सूर्य छंदाचं आहे. त्या पद्धतीने आपलं शरीर जेव्हा तयार राहील तेव्हा आपलं ईश्वरी साक्षात्कार तसं होत नाही.
आता काय लोक म्हणतात आमच्या नशिबात देव नाही बा, तुमच्या नशिबात होता बरा भेटला. याचं कारण असं आहे की आता समजा माझा रक्तगट ही आहे, तर माझा छंद ब्रेछंद मानधनचा स्वर आहे. हा मानधनचा स्वर आणि माझं शरीर हे दोन्ही त्या मापात बसलेलं आहे, म्हणजे बरोबर. त्यामुळे शंकराची भेट झाली किंवा देवाची भेट व्हायला लागली. आणि तुमचं शरीर जर समजा ब्रजछंद मानधनचा स्वर जो आहे त्यातली जी अक्षर आहेत 36 अक्षर आहेत, ध्वनी आहेत, ते तुमच्या ध्वनी जर 38 39 पडत असतील तर तुम्हाला ईश्वर प्राप्तीचा प्रवेश किंवा साक्षात्कार होऊ शकत नाही. ईश्वरी साक्षात्कार होण्याकरता ऋषी मुनी जंगलामध्ये तप करतात, मग त्यांचं शरीर ईश्वर प्राप्ती होण्यासाठी तयार होत, मग त्यांना देव भेटतात, तसे भेटत नाहीत. म्हणजे हे याच्यामध्ये गुडमंगल आहे. आता देव भूत आणि चिडे गोटे, देव मानव आणि देव या दोघांच्या शरीराचे छंद आणि स्वर सारखे पाहिजे तेव्हा असतात, म्हणून ते देवलोकात जातात. परंतु हे छंद सोडून ज्यादा फाजील वाढलेल्या गोष्टी जे आहेत त्यांचे भूत आणि चिडे गोटे राग हे असे तयार होतात. म्हणजे तुम्हाला जर समजा तुमचं शरीर तपासून पाहायचं असेल, आपलं शरीर देव स्वरूपात आहे का, तर ते पाहू शकतो आपण. तुमचा कार्डिग्राम काढा, तो जर 6 mm 10 mm असला तर तुमचं शरीर देवरूपात आहे. आणि ते जर 5 mm 3 mm असेल तर तुमचं शरीर देवरूपात नाही. देवरूपात शरीर कायम ठेवण्याकरता आपलं कार्डिग्राम 6 ते 10 mm म्हणजे कायम पाहिजे, म्हणजे आपल्याला ईश्वर प्राप्ती झाली. आता काय वेळा आपल्या शरीरामध्ये आधी कोणी होत, म्हणजे काय वेळा देवरूप, काय वेळा मानवरूप, काय भूतरूप. निगेटिव्ह जर आपला कार्डिग्राम आला तर आपल्यामध्ये देवरूप नाही, मानवरूप नाही, पिशाच रूप किंवा राक्षस रूपाचं शरीर तयार झालेलं आहे, हे उघड आहे. अशा दृष्टीने ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केलेली आहे. हरिवंश पुराणामध्ये ब्रह्मदेवाने छंदातून सगळे जगसृष्टी निर्माण केली आणि मग त्यांना कंदमुळे आणि फळं खायला दिली, मग त्यांची त्या कंदमुळे फळं खाऊन वाढ केली, असा इतिहास आहे. मग आता आपण कंदमुळं फळं खाऊ तेव्हा आपण ब्रह्मदेवांची नवीन आपल्याला निर्माण केले सृष्टी शरीर, त्या पद्धतीने आपण येऊ शकत नाही. म्हणून देव सोमरस पितात, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, फळांचा रस पितात. आणि आपलं शरीर जे आहे ते छंदाला धरून ठेवतात, म्हणजे राक्षसी वृत्ती आपल्यात निर्माण होत नाही. त्याचा स्वभाव बदलला, हा प्याला खाल्लं. माणूस जेव्हा चांगला असतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके, नाडी ठोके व्यवस्थित पडतात. पण जेव्हा तो व्यसनाधीन जातो, नाडी ठोके 60 ते 72 पडले की आपलं शरीर देवरूपामध्ये आहे. अगदी सोपा उपाय. आणि आपली नाडी ठोके जर समजा 72च्या पुढं 80 90च्या पुढं पडत असतील तर आपलं शरीर देवरूप सोडून दुसरीकडे कुठंतरी चाललेलं आहे. मग आपण अभ्यास करून सुधारणा करून आपण पुन्हा नाडी ठोके एका मिनिटात 60 ते 72 आणले पाहिजेत, म्हणजे छंद आपल्या शरीरात आहेत ते शास्त्रोक्त पद्धतीने उमटतात. हा महत्वाचा सिद्धांत इथे आहे. ब्रह्मदेवाशी अनेक गोष्टी सिद्धांत मांडलेले आहेत. आता या ठिकाणी मी बसतो कल्की दत्त मंदिरात, तेव्हा ब्रह्मदेव बरेच वेळा आलेले आहेत आणि त्यांची आमची भेट पण झालेली आहे. आणि ब्रह्मदेवाचं शरीर जे आहे ते ब्रह्मवज्र कवचमय आहे, म्हणजे आपलं वायुरूप शरीर नाही. वायुरूप शरीरातून ते फिरतात, पण ते तुम्हाला ज्ञान सांगू शकत नाही किंवा सत्य काय सांगू शकत नाहीत. म्हणून आपण जे देवाची भक्तिमूर्ती तयार करतो ही वायुरूप आहे. वायुरूप देव इथे फिरतात, पण जेव्हा आपण या मूर्तीवर बसून एकनिष्ठ भक्ती करू तेव्हा हे देव आपल्या पुढं ब्रह्मवज्र कवचपणे प्रगट होऊन आपली भेट होते. दत्त महाराज, शंकर भगवान, हे सगळे देव जे आहेत इंद्रासहित
हे सगळे ब्रह्मवज्र कवच धारण केलेले आहेत. पण आपल्या पुढे येताना ते वायुरूप येतात किंवा प्रकाश रूप दिसतात, तेवढंच आपण खुश. कोला काकड्या राजे तशी आपली उड्या माकड उड्या चालू झाल्या. एकनाथ महाराजांच्या घरी खिरीखंडीने पाणी वाहिलं, त्यांना खरा देव भेटला. जनाबाई नामदेवाला त्यांच्या घरी देव भेटला, जेवला खरा देव भेटला. आणि बाकीच्यांना नुसतं स्वप्नात देव आला म्हणतो असं म्हणलं, आणि ते तसं झालं आणि असं झालं. हे सगळं वायुरूप खेळ चाललाय, जीवनाचा खेळ चाललाय. खरा देव भेटायचा असेल तपश्चर्या करा. तुमचं शरीर छंदामध्ये 7 छंद जे आहेत, त्या छंदाच्या स्वरूपामध्ये पूर्णपणे पाहिजे. मेंदू जो आहे तो तुमचा जगती छंदिशा स्वराचा, नंतर डोळे, कपाळ, तोंड हे जे आहे तुमचं त्रिष्ठुप संदैव स्वराचं, आणि घसा जो आहे पंचम स्वराचा, हृदय जे आहे ते त्रिमांधन स्वराचं, बिंबी आहे ती तुमची अनुष्ठुप छंद गांधार स्वराची, प्रजापती तत्व जे आहे ते तुमचं उष्णिक संवृषभ स्वराचं, आणि माकडाजवळ ते तत्व आहे ते तुमचं गायत्री छंद षडजा स्वराचं आहे. म्हणजे आपल्या शहरामध्ये हे छंद दैवी संपत्ती मार्फत जसे तसे उमटले पाहिजेत. हे उमटल्यानंतर मग ईश्वरी साक्षात दृष्टांत, हे मोठमोठे साधू ऋषी मुनी जे हिमालयात बसतात, हे कंदमुळे फळे खातात. सातपुडा, अरवली, हिमालय, सह्याद्री, गिरनार. आता काय काय महाराज कोणाला भेटून देत नाही, लांब असं म्हणतात, कारण त्यांना भीती आहे जे बाकी लोक यांचे छंद बिघडलेले आहेत. साधूचे छंद हे 24, 28, 32, 36, 40, 48, 72 या तत्वामध्ये असे आहेत. आणि येणाऱ्या मानवाचे छंद जे आहेत ते 29, 30, 32 किंवा 49, 71 किंवा 75, 76 अशा दृष्टीने विस्कळीत आहेत. दारू गांजा पिऊन संकटामुळं, त्यामुळं ते साधू त्या ऋषीमुनींना आपल्याजवळ, इतर लोकांना आपल्याजवळ करीत नाहीत ते ऋषी, कारण त्यांचं शरीर देवरूप बनलेलं आहे ना. आपलं शरीर अजून विस्कळीत आहे, ते आपल्याला दुरुस्त केलं पाहिजे. कसं करायचं? आता एकाने प्रश्न विचारला तर फळांचा रस पिणे, शाकाहारी राहणे, वा झालं तुमचं छंद गायत्री मंत्र म्हणणे, झालं तुमचं देवरूपात शरीर. नाडी ठोके 70, 60 ते 72 पडणे, झालं तुमचं देवरूप शरीर. कुठल्या रोज नाडी मोजा, आपण देवरूपात आहे का भूतरूपात आहे, आपलं कळा आणि निर्णय करा. हे ब्रह्मदेवाने याच्यात सांगितलं शास्त्र. थोडक्यात तुम्हाला मी आता सांगितलं. त्यानंतर पृथ्वी, त्याचप्रमाणे जळामध्ये आश्रित त्या जगदीश्वराने लोकांच्या आधेत अग्नीचे सृजन करून, पृथ्वीचे, जलाचे संवरण करून, प्रकाशाचे साठी अग्नीला 3 भागात विभक्त केले. या लोकात जो पवन आहे व पार्थिव अग्नी आहे, आणि जो अग्नी सूर्यात आहे तो सूची अग्नी म्हणून म्हटलेला आहे. विद्युत पण उत्पन्न होणारा अग्नी अब्ज जानाचा जय अब्ज नावाने ओळखला जातो. या 3 प्रकारचं विद्युत या प्रकारे जलाच्या गर्भापासून उत्पन्न विद्युत, जाठर तथा शरीर सौर ही 3 अग्नी आहेत. आता मी त्यांचे तुम्हाला लक्षणांचे वर्णन सांगतो.
विभू सूर्य आपल्या किरणापासून जलाला पितो, चमकतो आहे. जलापासून म्हणजे पाण्यापासून उत्पन्न अग्नी जलामध्ये समाविष्ट राहतो आणि जलामध्ये तो विझत नाही. किती अग्नी आपण का सणाचं पाणी सकाळी गरम पाणी गरम लागतं, पण त्यात अग्नी असतो. मनुष्यांच्या उदरामध्ये राहणारा अग्नी प्रशांत होत नाही. पवन अग्नी ज्वालायुक्त होतो, परंतु निष्प्रभ होतो आहे. जाठर अग्नी म्हटलेला आहे. हा जो अग्नी मंडळाच्या रूपाने शुक्ल वर्णाचा तथा उष्मास रहित होत आहे. पांढऱ्या रंगाचा अग्नी असून उष्मारहित म्हणजे गरमपणात पण चमकतो आहे. सूर्याचा अस्त होत झाल्यावर त्याची संपूर्ण प्रवाह 1/5 राहते व तो प्रभा रात्रीत अग्नी में प्रविष्ट होत जाते. यासाठी व दुसरे हा प्रकाश करतो. जब सूर्य पुन्हा उगवतो तेव्हा पार्थिव अग्नीची उष्णता 1 चरणापासून सूर्यापासून प्रवेश करून जाते. याला अग्नी तापतो, अग्नी तापवतो. म्हणजे अशा दृष्टीने अग्नीचे 3 भाग आदिनारायण भगवान विष्णूने केले. सूर्य तथा अग्नीचे तेज, प्रकाश तथा उष्ण गुण स्वरूपवाले आहेत. हे दोन्ही परस्पर अनुप्रवेशाचे कारण एक दुसऱ्याला आप्यायित करतो. मेरूचे दक्षिणी तथा उत्तरी ब्रह्मार्थमे भूम्यर्थात जेव्हा सूर्य उदित होतो तेव्हा रात्री जलात प्रवेश करतात. यासाठी दिनाचे समय रात्री जलात प्रवेश करण्याचे कारण जल ताम्र वर्ण हो जातो. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा दिन जलात प्रवेश करून जातो. यासाठी रातात जल पुन्हा शुक्ल वर्णवाला तथा चमकीला दिखाई देतो. इसी क्रमयोग से उदय तथा अस्त दोन्ही समयात दोन्ही वेळी दिन आणि रात दक्षिणोत्तर भूम्यर्थात जलात प्रवेश केला जातो. म्हणजे हा जो अग्नी आहे हा अग्नी कायम आहे, तो नष्ट होत नाही, तो अमर आहे. या दृष्टीने हा अग्नी आहे. ओम ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मर्षयात्री की जय. अनुसार महासती अनुसार माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
हरिओम दत्त.